संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धोनी सांडिले ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धोन सांडिले तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांडिले विठोबार कुमाई संसाराची अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवोनी सांडिले ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवोनी सांडिले तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवोनी सांडिले विठाला 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल
गलद्रानगण्णं मिलध्रङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्रानशण्डं लसदन्तकाण्डं विपध्रङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। श्रीचा असे वास जाजापदासी भवाब्धिनौका हर्यापदासी लोणी सवसती करिषी कृपाळा प्रेमे सखारामवर्णे गुणाला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिप्रदिश विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। महायोगपीठे तटे भीमरथांवरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गकरु प्रथम नमः पाण्डुरङ्गकरु प्रथम नमः पाण्डुरङ्गकरु प्रथम नमः पाण्डुरङ्गकरु प्रथम नमः। दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाने कथे त्यांच्या कृपाने कथे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया त्यांच्या कृपाने कथे सारो पांडुरंगा करू प्रथम नामदा दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपाने कधी विस्तर बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नामदा दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे आता हृदय आपुले चौफाळुनी भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता जोडोनी या कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा माझे पंढरी परिसावे विनंती माझी पंढरी जोडूया करा चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावे विनंती माझी पंढरी परिसावे विनंती माझी पंढरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या संसाराचे अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधुओनी सांडिले। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत वैराग्याची महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा निर्वाण प्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। ज्याप्रमाणे भगवान बुद्धी देतील त्या पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठाला 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 विठाला
करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. सेवेचं असणारं औचित्य सर्वांना ज्ञात आहेच. प्रतिवर्षी केला जाणारा जगद्गुरु तुकोबारायांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा, त्याला आपण सामान्य भाषेत तुकोबारायांची बीज म्हणतो. प्रतिवर्षी आपल्या गावामध्ये आपण तो सोहळा साजरा करतो. गेली अनेक वर्षांची परंपरा. त्यामध्ये अन्नदानाची सेवा जे गेले अनेक वर्षापासून करत आलेत, भगवत कृपेनं करत राहतील. देवरावभाऊ पानखडे, शिरूआप्पा पानखडे, अनेक वर्षांची असणारी अन्नदानाची परंपरा आहे. आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणून भाऊ म्हणले कीर्तन करायचं. म्हणलं हरकत नाही, कारण मानवी देहाला आल्यानंतर सत्संग, नामसंकीर्तन यासाठी जर तुम्हाला काही कारण सापडलं ना तर तो सोडू नये. अनेक प्रमाण आहेत मला संत मालिकेमध्ये. पर्वकाळही होता आणि संधीही मिळाली. बरवीही वेळ सापडली संधी, मिळाली महाराज संधी. त्या असणाऱ्या संधीमध्ये आपण भगवत चिंतन करू. आजचा असणारा विजेचा पर्वकाळ आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व असणारी आपली भजनी मंडळी आहे. आता आजचं जे कीर्तन आहे, मी कीर्तन करणार आहे, पण कीर्तन करत असताना जे कीर्तन करतो त्याला काय म्हणतात? हा हा महाराज म्हणतात ना. एवढा वेळ तर म्हणा ना, म्हणतात ना. पण आता गोष्ट अशी अवघड आहे महाराज. इथं मी कीर्तन करतोय आणि मागही कोण येत? गरुड हनुमंत विठाला 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 विठाला. उपस्थित असणारे सर्वच भजनी मंडळी, पण आमचे असणारे हरिभक्तपरायण राम महाराजमुळे हे कीर्तन करतात. आमचे बाळकृष्ण महाराजमुळे हे कीर्तन करतात. आता एरवी गप्पा मारणं वेगळं, शास्त्रामध्ये प्रमाण आहे महाराज. जर अधिकारी श्रोता असेल तो वक्त्यानं बोलताना थोडं भान ठेवावं. मग एरवी काही बोलावं का? नाही. पण ज्या ठिकाणी ही महाराज मंडळी आहेत, उपस्थित भजनी मंडळी, आपले भालचंद्र बाप्पू आहेत, बाळू महाराज वैष्णव, बाबा महाराज पानखडे, शिरोतात्या, स्वप्नील ठेंगरे, आत्मारामजी मत्रे, राम महाराज गरड, योगेश महाराज जाधव, कोण राहिलं का? पेटी मास्तर राहिले ना. त्यांना आपल्यातच घ्यावं लागेल आता. म्हणजे बालासाहेब आणि आहेत महाराज ते कार्तिकीच्या वारीची विनेकरीत महाराज ते विठाला 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 विठाला. या पर्वकाळात आपण आज एकत्र आलोय महाराज. विशेष आभार महाराज आमचे कृष्णा महाराजमुळे. कारण सोशल मीडियाला धन्यताही द्यावं लागेल महाराज. कारण आज कीर्तन आपण राजपिंपरीत ऐकतोय. आता इथं किती लोक आले मोजता येतील महाराज. आपल्या गावची संख्या किती, पण त्या घरी बसणाऱ्यांनी कृष्णा महाराजचे आभार मानायचे. आता त्यांनी उद्या बटन दाबलं की त्यांना कीर्तन ऐकायला भेटणार आहे. त्यांचं असणारं जे ओम ज्ञानेश चॅनल आहे सगळ्यांनाच माहिती आहे महाराज. तुम्ही आम्ही खेळी मिळे. त्यांचेही आभार. ज्यांचा सुंदर प्रकारची साऊंड सिस्टीम आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. गणेश घाडगे, मोतीभाऊ घाडगे यांनी आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. तुम्ही म्हणताल मग त्याच्यात नवल काय? वारकरी संप्रदायात प्रमाणे महाराज, जये गावी करावा वास
तयासी न राहावे उदास. आता मला कीर्तन कोणाच जीवर करायचे? त्यानं जर एखादं बटन फिरलं तर खरंच मी कीर्तन करील का? त्याशी नसावे उदास. त्यालाही धन्यवाद महाराज. विठाला विठाला तुम्ही सर्व श्रोते मायबाप, तुम्हालाही धन्यवाद. एक विशेष सांगेल महाराज, आपले तर कधी कीर्तन पुकारू द्या, निदान पोटापुरतं भेटतं, पैसे नाही बरं श्रोते, निदान ऐकायला येतात. नाही तर कधी कधी गावगाव महाराज आम्ही कथेला जातो. आता राम महाराज इथंच येतोय महाराज, कसं काय 3 म्हातारी आणि 2 म्हाताऱ्या, ते आपल्याला सांगते का आपण त्यांना कळा. बरं, परिस्थिती अशी अवघड, सगळ्यांनाच बोललेलं कळतं असं नाही. हल्ली परमार्थाचा विषय अवघड झालाय महाराज. आपल्या इथं चांगलं आहे महाराज, आपल्या गावाला धन्यवाद द्यावे लागतील. कीर्तन पुकारलं की लोक जमा होतात महाराज. विठाला विठाला तुकोबारांचा हसणारा पर्व काळ आहे महाराज आज. आणि संत प्रमाण आहेत, संत मालिकेमध्ये अनेक प्रमाण सापडतात. पर्वकाळ साजरे केले पाहिजेत, पर्वकाळ साजरे करावेत. त्या अनुषंगानं माझ्याकडे आलेली ही सेवा. दुपारी आपण गुलालाचं भजन केलं. आता खरं तर दुपाराचंच नियोजन होतं किंवा व्हायला पाहिजे होतं, पण अचानक कीर्तन ठरलं. साऊंड सिस्टीमचंही नियोजन नव्हतं, म्हणून मग दुपारचं कीर्तन आता ठरलं. आमचे बाळू महाराज आता म्हणाले बऱ्याच गावामध्ये कीर्तन दुपारी असतात, पण मला वाटतं नाहीच होण्यापेक्षा मग फार काही वेळ घेणार नाही महाराज तुमचा, कारण तुमचा वेळ घ्यायला मलाच काय येतंय. शास्त्र मर्यादा आहे, संतांनी घालून दिलेली मर्यादा आहे की भगवत चिंतनामध्ये माणसानं काळ घालवावा, भगवत चिंतनात काळ घालवावा. आणि आज तर पर्वकाळ आहे आणि अनेक गावामध्ये दुपारी कीर्तनं झाली, फुलाची भजनं झाली. अनेक गावांमध्ये संध्याकाळीही कीर्तन आहेत. बऱ्याच ठिकाणी बीजेचे सप्ते चालू आहेत. उद्या त्या सप्ताहांची काय होते? सांगता होते. मग त्या अनुषंगानं निदान आपण भगवत चिंतन करू महाराज. आता इथं जर आपण आलो नसतो तर घरी काय केलं असतं? झोपलो असतो किंवा वट्यावर बसलो असतो. तुम्ही बघा, कीर्तनात बसायला जड जातं का वट्यावर बसायला? बैसता कीर्तनी निद्रे नागविले. इथं बसल्यावर एक मोठी अडचण आहे. इथं काय येते? हो भाऊ, यायला लागली ना. विठाला 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 विठाला. इथं झोप येते महाराज. याचं कारण आहे का? झोप अशी आहे, सगळ्यांना येते का सगळ्यांना येत नाही? नाही येत महाराज. ज्याच्या मागं काहीतरी चिंता आहे, मनामध्ये काही ना काहीतरी विषय चालू आहे, त्याला झोप येते का? नाही येत महाराज. आणखी सोपं सांगू का? पैशावाल्याला झोप येते का बगर पैशावाल्याला? त्याला धाकच नाही महाराज कशाचा. विठाला 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 विठाला. इथं आल्यानंतर वृत्ती स्थिर बनते महाराज. मनामध्ये कुठलेही विषय राहत नाहीत, वासना राहत नाही. आणि वृत्ती एकदा स्थिर बनली की मग झोपेला ये म्हणावं लागत नाही, कारण इथं बाकीच्या गोष्टी नसतात. आज आपण या ठिकाणी जे जमा झालोत महाराज, भगवत चिंतन आपल्याला करायची, एरवी रिकामी बसलो असतो. हा जो कीर्तनामधला 1-1.5 तासाचा वेळ आहे, आता मी जर कीर्तनाला आलो असतो तर मी घरी झोपलो असतो, बसलो असतो. चला, कोणाच्या का होईना कारणानं हा काळ सत्कर्मी लागतोय महाराज. संत प्रमाण आहे की माणसानं रिकामा काळ ठेवू नये. तो काळ कुठं घालवावा?
काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासे गंगा स्नाने, एकांतवासे गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळसेच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळसेच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, आहार विहार युक्त हार विहार, युक्त हार विहार, युक्त हार विहार, विहार, युक्त हार विहार, युक्त हार विहार, युक्त हार विहार, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, काळ सारावा चिंतने. रिकाम बसू नये महाराज, रिकाम्या वेळे ना या ठिकाणी या भगवत चिंतनामध्ये काळ घालवा. आणि ऐका, मानवी जीवनामध्ये आपण जर काळ घालवला नाही तर तो जाणार नाही का? जाणार आहे महाराज. तुम्ही जर चांगले वागले तरच काळ सरणारे, का वाईट वागले तरी सरणारे? तरी सरणारे महाराज. काळ कुणासाठी थांबत नाही, चालत राहतो. भविष्य खातो काळ सावधान, भविष्य खातो काळ सावधान, भविष्य खातो काळ सावधान, भविष्य खातो काळ, नाशिवंत देहा जाणार सकाळ, नाशिवंत देहा जाणार सकाळ, भविष्य खातो काळ भविष्य खातो काळ सावधान, भविष्य खातो काळ सावधान, भविष्य खातो काळ. हा सरणारा काळ आहे महाराज. आयुष्य खातो काळ सावधान, जाणारा काळ आहे. मग चिंतनात घालवा महाराज. तुकोबारायांच्या असणाऱ्या चिंतनामध्ये आपल्याला हा काळ घालवायचा आहे. आजचा असणारा हा बिजेचा दिवस आहे. तुकोबारायांचं थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तुकोबारायांचं असणारं जे जीवन आहे, आज जो निर्याण प्रकरणातील अभंग घेतला महाराज तुकोबारायांचा, एरवी तुकोबारायांचं वर्णन करत असताना सांगितलं जातं की तुकोबारायांची दोन्ही बाजूनं सांगेल महाराज. प्रापंचिक परिस्थितीचाही विचार सांगेल आणि पारमार्थिक परिस्थितीचाही विचार सांगेल. तुकोबारायांची प्रापंचिक परिस्थिती कशी होती आपण सहजपणे सांगून जातो की तुकोबाराय कशी होते. कशी होते भाऊ? गरीब होते. तुकोबाराय गरीब नव्हते महाराज. तुकोबारायांना श्रीमंत ही जी उपाधी लावलेली आहे, तुकोबाराय खूप श्रीमंत होते, खूप श्रीमंत होते. चला
प्रसंग असाच पुढे नेऊ. तुकोबाराय किती श्रीमंत होते महाराज. खूप असणारी श्रीमंती होती, मोजता येणार नाही एवढी श्रीमंती होती. घरामध्ये पिढ्यानपिढ्याची सावकारकी होती. मग एवढी श्रीमंती असणारे तुकोबाराय इकडं तर प्रमाणही सापडतात महाराज की तुकोबाराय गरीब आहेत. मग कोणतं खरं धरायचं? दोन्ही सांगतो ऐका. तुकोबारायकडे श्रीमंती होती महाराज, पण एक काळ असा आला, दुष्काळ पडला. तुकोबारायच्या गाथ्यामध्ये प्रमाण सापडतात महाराज. स्त्री एक अन्न अन्न करिता मेले, स्त्री एक अन्न अन्न श्री एक करिता मेले, श्री एक दुष्काळी पिढेले द्रव्य नेला मान, दुष्काळी पिढीले दुष्काळी पिढीले द्रव्य नेला मान, दुष्काळी पिढीले द्रव्य गेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेले, स्त्री एक अन्न अन्न करिता मेले, श्री एक करिता मेले, श्री एक दुष्काळे पिढीले द्रव्य नेला मान. देहूमध्ये दुष्काळ पडला. तुकोबारांनी स्वतःकडं होतं तेवढं सगळं जगाला वाटून दिलं. आता जगाला आपणही देतो महाराज. तुम्ही देता ना? नाही नाही देतात महाराज. देत नाही असा जगात माणूस नाही. देत नाही असा माणूसच नाही महाराज. सज्जनच देतो का दुर्जनही देतो? हा, दुर्जन सुद्धा देतो. तुम्ही म्हणाला असं कसं म्हणता? देतात महाराज. याच्याकडचा जर संपला तर ते चुना का व्हाय नाही एकमेकाला. देत नाही असा माणूस नाही. तर ठिकाण चुकत असल, देण्याची वस्तू चुकत असल, पण दातृत्व हा प्रत्येकाकडे आहे. प्रत्येकाकडे. मला सांगायचं हे, आपणही देतो, पण आपण आपल्यासाठी राखून मग देतो महाराज. तुकोबारायांनी जगाला दिलं, पण कसं दिलं महाराज? स्वतःकडं काहीच ठेवलं नाही, सगळं देऊन टाकलं. असे असणारे तुकोबाराय श्रीमंत होते भौतिकतेनं. प्रापंचिक परिस्थिती सांगतोय. प्रापंचिक परिस्थिती श्रीमंतीतून तुकोबाराय आता कसे आले? आता गरीब झाले महाराज. आता गरीब झाले. किती गरिबी तुकोबारायांची गाथ्यातच प्रमाण सापडतं महाराज. तुकोबाराय किती गरीब होते? एवढे गरीब होते महाराज, एवढे गरीब होते. आम्ही सदैव सोडू के जवळ येता चोर नाके, उडी भिगे उतरी घर राखीली. आम्ही सदैव सोड के जवळ येता चोर नाके, जाऊ पुढे भिगे. आम्ही सदैव सोड के, आम्ही सदैव सोड के जवळ येता चोर धाके, जवळ येता चोर धाके. आम्ही सदैव सोड के जवळ येता चोर धाके, जाऊ पुढे भिके उतरी घर राखीती. आम्ही सदैव सोड के जवळ येता चोर धाके, जाऊ पुढे भिके घर राखी. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके,
जाऊ पुढती भिके उतरी घर राखीती. श्रीमंती पाहिली, किती श्रीमंती होती, अनेक पिढ्याची सावकारकी. गरिबी किती होती, इतकी गरिबी महाराज. तुकोबारांनीच वर्णन केलेलं आहे. जवळी येता चोर धाके. चोराला आपण भ्याव का, आपण चोराने आपल्याला भ्याव. तुकोबारा सांगतात चोर आमच्या जवळ यायला घाबरतो, म्हणजे यांच्याकडं काहीच नाही, एवढी असणारी प्रापंचिक परिस्थिती. चला आता तुकोबारांची पारमार्थिक स्थिती काय. तुकोबारांची पारमार्थिक स्थिती जर पाहायला गेलं महाराज, तर सोप्या भाषेत आणि सोप्या प्रमाणात सांगेल. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, नवनी रामेश्वरे शरणी मस्तक ठेविले, आरते तुकारामा सद्गुरु नामा सर्वे काम आरते तुकारामा. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, ब्रह्मत्वाला प्राप्त झाले. ही पारमार्थिक श्रीमंती महाराज, पारमार्थिक श्रीमंती आहे. आज तुकोबारांची स्थिती पाहत असताना तेच तुकोबार आहे, तेच तुकोबार आहे. तुकोबारांनी ज्या पद्धतीनं परमार्थ केलाय, ज्या पद्धतीनं परमार्थ केलाय, अनेक अंगानं सांगता येईल महाराज, अनेक अंगानं सांगता येईल. तुकोबारांच्या परमार्थामध्ये विठाला 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 विठाला. अनुकूलतेमध्ये साधना हे सगळेच करतात महाराज. अनुकूलतेमध्ये साधना सगळेच करतात. आता या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलंय, तुम्ही इथं आलात, कीर्तन ऐकतात, मीही कीर्तन करतोय. ही अनुकूलतेतील साधना आहे का प्रतिकूलतेतील. हा, ही अनुकूलतेतील साधना आहे महाराज. काय कष्ट घेतले तुम्ही, कानावर आवाज आला, आज कीर्तन आहे, घरून उठलात आणि इथे येऊन बसला. हा, आज देहूला कीर्तन आहे, इथून जर तिथं गेलं असते, काहीतरी कष्ट घेतले असते, मग काहीतरी वाटलं असतं. तुकोबारांनी साधना केली आहे, खूप प्रतिकूलता होती महाराज. तुकोबारांच्या साधनेला कुठून प्रतिकूलता होती, कुठून विरोध होता, घरातूनच विरोध होता महाराज. तुकोबारांच्या ज्या पत्नी होत्या, तुकोबारांना त्यांचं सहकार्य नव्हतं महाराज. प्रतिकूल स्थितीमध्ये तुकोबारांनी परमार्थ केला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये केला. आणि बाह्य वातावरण जर माणसाला अनुकूल नसेल, तर त्या वातावरणाचा त्या व्यक्तीला कंटाळा येतो, त्या व्यक्तीला कंटाळा येतो. बघा तुम्ही, आमच्या मातामावल्या प्रपंच करत असताना कधी कधी बोलून जातात, काय देवानं नशिबाला आणलं म्हणे, याच्यापेक्षा कोणत्या म्हणतात, ज्यांना प्रतिकूलता आहे त्या म्हणतात का अनुकूलता आहे त्या. विठाला विठाला तुकोबाराय प्रपंचात होते, राहत होते, पण प्रपंच करत नव्हते महाराज. आधी करून जे संत होऊन गेले, ते संत प्रपंचामध्ये दिसले, प्रपंचात राहिले, पण रमले नाही महाराज प्रपंचामध्ये. तुकोबारांनी काय करावं, अखंड नामचिंतन करावं, अखंड नामचिंतन करा. संसाराच्या नावे घालून या शून्य बाळा पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य बाळा पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला.
नावाचे नावे घालून या शून्य. तुकोबारायच प्रमाणे महाराज ही स्थिती आहे. प्रपंचात राहत असताना त्याच्यावर शून्य घातला. शून्य ही अशी स्थिती आहे जिथं सगळं काही संपलेलं असतं. तुकोबाराय सांगतात आम्ही प्रपंचामध्ये आहोत, पण तिथं राहत असताना तुकोबारायांनी फक्त नामचिंतन करावं महाराज, फक्त नामचिंतन करावं. तुकोबारायची अनेक जी प्रमाणं आहेत महाराज, अनेक प्रमाण आहेत. त्यामध्ये स्वतः तुकोबाराय वर्णन करतात, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि एक सांगेल, नामाचं अनन्य साधारण महत्व आहे महाराज, अनन्य साधारण महत्व. म्हणून मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो, मी कीर्तन सांगतोय असं मी तर म्हणूच नाही, पण जे काही बोलतोय, ज्याला आपण कीर्तन म्हणतो, याच्यातून तुम्हाला कितीक लाभ होईल, याच्यातून तुम्हाला कितीक बरं वाटेल हे मी नाही सांगू शकत. पण हा, या कीर्तनामध्ये जे काही नामस्मरण होतंय त्याच्यानं तुम्हाला नक्कीच फल मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल प्रपंचात राहत असताना तुकोबारायांना जी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, जी प्रतिकूल परिस्थिती मिळाली आणि त्यातून जी विरक्ती तयार झाली, त्या विरक्तीमधून तुकोबारायांची निघालेली उद्गार अभंगाचं प्रथम. संसाराच्या अंगी अवघीचा व्यसने, संसाराच्या अंगी अवघीचा व्यसने, संसाराच्या अंगे अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. तुकोबाराय वर्णन करतात, बाबा ज्या प्रपंचात मी राहिलोय, ज्या प्रपंचात आपणही राहतो, मी आरंभी सांगून गेलो, साधू संत प्रपंचात राहिले महाराज, साधू संतांनी प्रपंच केला, पण तुम्ही आम्ही करतो तसा नाही केला, प्रपंचात राहिले. तुकोबाराय सांगतात, बाबा रे आम्ही या प्रपंचामध्ये राहिलो, याच्या असणाऱ्या ज्या स्थितीचं वर्णन तुकोबाराय करतात. मी जे आत्ता तुम्हाला सांगून गेलो की आपल्यालाही कंटाळा येतो, आपणही कधी कधी प्रपंचाला कंटाळतो, पण आपण कधी कंटाळतो, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की कंटाळतो. यासाठी सोपं उदाहरण सांगेल. आपण एके ठिकाणी गेल्याच्या नंतर एकमेकाला म्हणतो, काही खरं नाही हो माणसाचं, पैसा काहीच कामाचं नाही, माणसं काहीच कामाचे नाही, कशाची पोरण कशाचं काय, कधी म्हणतो? कोटपर्यंत, परत फिरूस तर. स्मशान वैराग्य ज्याला म्हणतात ना, वैराग्य होतं महाराज प्रत्येकाला, वैराग्य होतं पण टिकत नाही, ज्याला आपण स्मशान वैराग्य म्हणतो. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे महाराज. सामान्य जीवालाही वैराग्य होतंय पण काही काळापुरतं, आणि साधू संतांकडे वैराग्य होतं ते कायमचं. साधू संतांकडे वैराग्य होतं. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नि जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नि जैसा,
सहित वैराग्याचे बळ विवेकासहित वैराग्याचे बळ विवेकासहित वैराग्याचे बळ विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा धगधगीत ज्वाळा धगधगीत धगधगीत ज्वाळा विवेकासहित वैराग्याचे बळ. साधू संतांकडे जे वैराग्य होतं ते अखंड होतं महाराज, अखंड वैराग्य होतं. कीर्तनामध्ये अशी साथ मिळाली ना तर बरं वाटतं महाराज. नाही तर मग कधी कधी गोळी मारल्या जाते, पण कधी विठाला विठाला तुकोबारायांचं जे जीवन आहे ते जीवन पाहतोय महाराज आपण. एक स्वानुभव सांगताना तुकोबारा सांगतात की बाबा रे, या संसारात मीही राहिलो, पण या संसारामध्ये काय याच्या अंगात व्यसन आहेत म्हणे. संसाराची अंगी अवघीच व्यसने. अवघे हा शब्द असा आहे, सगळ्याला सामावून घेणार आहे, सगळ्याला सामावून घेणार. या असणाऱ्या प्रपंचाची स्थिती सांगत असताना तुकोबारांनी जे वर्णन केलंय, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तनानं जर शुद्ध होता येतं, मग असाही प्रश्न निर्माण होतो, तुकोबाराय तुम्ही म्हणता कीर्तनानं शुद्ध झालो, मग आधी शुद्ध नव्हते का? ऐका महाराज, तुकोबारांची स्थिती जर पाहायला गेलं, तुकोबाराय हे एका जन्माचे भगवत भक्त नाहीत. तुकोबाराय किती जन्माचे भगवत भक्त आहेत सांगता येईल का? तुकोबाराय अनेक जन्माचे भक्त आहेत महाराज. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. तुकोबाराय कोणाचा अवतार आहेत? नामदेव महाराजांचा. तेच नामदेवराय पुढे तुकोबारायांच्या रूपानं जन्माला आले आणि साधना करू लागले. मग तुकोबाराय जर नामदेवरायांचा अवतार असतील, तर नामदेवरायांनी किती जन्मात भक्ती केली? चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभे तेजने. पाठीमागे डोळे झाकून उभे चौयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने. पाठीमागे डोळे झाकून उभे तेजने. पाठीमागे डोळे झाकून उभे तेजने. महाद्वारापर्यंत जय हो दुर्वराजी दाटी उभे गोडोनी हात. दुर्वराजी दाटी उभे गोडोनी हात. चौयुगाचा भक्त नामा. तुकोबाराय जन्मजन्मांतरीचे भक्त आहेत महाराज, अनेक जन्माचे भक्त आहेत. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, अनेक जन्माची साधना आहे. तुकोबाराय वर्णन करतात, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तनानं शुद्ध झालो. कीर्तन हे जे माध्यम आहे, हे कीर्तन हे माध्यम. आता हल्ली आम्ही त्या माध्यमाचा दर्जा कमी केला, पण कीर्तन हे जे साधन आहे, भगवत पदाला प्राप्त करून घेण्याचं साधन आहे महाराज. कीर्तन चांग कीर्तन चांग अंग हरी रूप होय. अंग हरी रूप अंग हरी रूप.
कीर्तन चांग, कीर्तन चांग. किती चांगलं आहे कीर्तन. काय करू शकतं. होय अंग हरिरूप. देव होता येतं महाराज, देव होता येतं. तुकोबारायचंच प्रमाण आहे. देवची होईल मनती ते होते, परे कान चित्ते धरावा तो. एवढं चांगलं साधन आहे, एवढं चांगलं साधन आहे. तुकोबाराय सांगतात की बाबा रे, या प्रपंचामध्ये आम्ही राहिलो, याच्या अंगामध्ये जी बरीच व्यसन आहे ते आम्हाला माहिती आहे, पण आम्ही कशानं शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, कीर्तनानं आम्ही शुद्ध बनलो. आता शुद्ध हा जो शब्द आहे, ऐका, आपण स्नान करतो, आंघोळ करतो. सकाळी आंघोळ केल्यावर आपण शुद्ध होतो का. आंघोळीने काय होतं. हां, नाही, आंघोळीनं आपण स्वच्छ होतो. कारण आंघोळ ही आतून धुते का बाहेरून धुते, हे तर कळतं ना. विठाला विठाला स्नान हे बाह्यमल काढतं महाराज, म्हणजे स्वच्छ करतं. आणि कीर्तन हे आंतरमळ काढतं महाराज, आतमधला मळ काढतं. आता आतमध्ये मळ आहे का नाही, आहे ना. घरी गेल्यावर बघा महाराज, काही काहीचं असं भरलंय आतमध्ये मळ, म्हणजे जी असणारे मल विक्षेप आवरण ह्याच्या गोष्टी सांगितल्या. नाही निर्मळ जीवन, जीवन नाही निर्मळ जीवन, जीवन निर्मळ जीवन, जीवन निर्मळ जीवन. काय करेल साधन काय करेल साधन, नाही निर्मळ जीवन, जीवन नाही निर्मळ जीवन. साधन जीवन, साधन जीवन. कैसे चित्ता शुद्ध नाही जीवन, कैसे चित्ता शुद्ध नाही निर्मळ जीवन. अंतरंगातला मळ काढण्याचं हे साधन आहे महाराज, इथं काढता येतो. आता बऱ्याच लोकांनी बराच मळ साठवलाय महाराज आतमध्ये. काम असल, क्रोध असल, ईर्ष्या असल, इतराचा द्वेष असल, हे सगळं कुठं साठलेलं आहे, आतमध्ये साठलेलं आहे. सोप्या भाषेत सांगेल, दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला पाहावतं का नाही पाहावत. हा, मग यालाच मळ म्हणायचं महाराज. विठ्ठल विठ्ठल असा बराच मळ आपल्या साचलाय महाराज. तो काढण्यासाठी का होईना कुठे येत जा. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. तो कोबाराय सांगतात बाबा रे, या सगळ्या गोष्टी काढता येतात, शुद्ध होता येतं कीर्तनानं. कीर्तनानं शुद्ध होत. त्यावेळेला तुकोबारांना विचारलं, महाराज कीर्तनानं शुद्ध होता येतं, मग शुद्ध होऊन काय करायचं. अभंगाचं दुसरं चरण. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, 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 आता हे सोहळे झाले त्रिभुवनी. ईशमाधुवनी सांडिले, ईशमाधुवनी सांडिले, आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, आता हे सोहळे झाले त्रिभुवनी. ईशमाधुवनी सांडिले, ईशमाधुवनी
आता हे सोवळे झाले त्रिभुवन, त्रिभुवनी नाही, विषम धुवोनी सांडिले. तुकोबाराय सांगतात बाबा रे, आमच्या ठिकाणी कीर्तनानं जी शुद्धता आम्हाला प्राप्त झाली, कीर्तनानं शुद्धता मिळवली. आता चिंतनच जर करायला गेलं, तुकोबाराय तर सांगतात की कीर्तनानं काय होता येतं, शुद्ध होता येतं. कीर्तनामध्ये येणारे कीर्तनात आल्यावर कसे होऊन जातात, शुद्ध होऊन जातात. पण प्रश्नचिन्ह असे सांगणारे किती शुद्ध आहेत. विठाला 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 विठाला. हो, कारण आता सध्याचा जर विचार केला तर सांगणारे शुद्ध असतील असं नाही. संतप्रमाणे महाराज हल्ली मी असेल, अन्य कोणी असतील महाराज कीर्तन सांगणारे महाराज लोक. या ठिकाणी राम महाराज आहेत, आमचे बाळकृष्ण महाराज, यांची क्षमा मागून बोलल ते म्हणते गव्हासन किडे कम रगडायला लागले, तुम्हाला दोघाला सोडून माझ्यावर घेतो मी. आम्ही तुम्हाला उपदेश करतोय, पण खरंच आम्ही त्या पात्रतेचे आहोत का? सांगे आन करी आन तेथ कैसे ब्रह्मज्ञान. सांगणारा सांगतोय महाराज नामस्मरण केलं पाहिजे, नामसंकीर्तन साधन पै आपण करतोय का? चिंतनाचा विषय. तुकोबाराय सांगतायत आम्ही या कीर्तने शुद्ध झालो बाबा रे, कीर्तनानं शुद्ध होता येत आहे. श्रोता म्हणले असे ना, हम भी किसी से कम नाही. विठाला 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 विठाला. हो खरे मला श्रोता त्याला मानावं लागेल, पाठ आहे बिचारायचं, सोपं नाही. एक स्तुती म्हणून नाही सांगत, मग माझा जितका पाठ नाही तितका श्रोता त्याकडे. विठाला 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 विठाला. संत प्रमाण ही देता आली पाहिजेत महाराज. आता मज धरवावी शुद्धी. देवा मी जरी म्हणत असेल मी शुद्ध आहे, पण मला शुद्ध कोणी करायचे? तूच करायचं. तू मला शुद्ध करू शकतोस. तुकोबाराय तेच सांगतात, आम्ही या कीर्तनाने शुद्ध झालो. मग आता शुद्ध झालेला माणूस एकदा शुद्ध झाला, तुकोबारायांनी सांगितलं बाबा रे आता आम्ही शुद्ध झालोय. आम्ही शुद्ध झाल्यामुळं आम्ही आता जगालाही शुद्ध पाहू. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमधुवनी सांडिले. हे त्रिभुवन आम्हाला सोवळ झालंय. आता सोवळे हा जो शब्द आहे याचा अर्थ थोडा संकुचित बुद्धीनं आपण केलेला आहे. आपण सोवळ कशाला म्हणतो? सोहळा हा शब्द बऱ्याच अर्थानं वापरला जातो महाराज. पण सहज बोलताना एखाद्याला बोलून जातो, तो लय कशाचा आहे म्हणे. सोहळे हा शब्दाचा तेवढाच अर्थ नाही महाराज. व्यापकत्वानं जर अर्थ पाहिला तो व्यापक अर्थ असा निघतो महाराज, जो तुकोबारांनी या ठिकाणी
पाहिजे, प्राप्त आहे. तुकोबराच्या अर्थानं सांगतात की आम्ही शुद्ध झालोय आणि आम्ही शुद्ध झाल्यामुळं हे असणारं जग देखील आम्हाला कसं झालंय, 16 नाम शुद्ध झालंय. त्या अर्थानं हे जे वर्णन आहे, आपण 16 शब्दाचा अर्थ संकुचित केला. अनेक प्रमाणात महाराज तुकोबरायचंच प्रमाण पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, एकतीच भूमंडळी, एकतीचा भूमंडळी, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, एकतीचा भूमंडळी, एकतीचा भूमंडळी, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता सुंदर प्रमाण दिलं महाराज राम महाराज. आता या प्रमाणातच 16 शब्दाची व्याख्या आहे. या प्रमाणावर थोडंसं बोलून पुढं चालतो. पवित्र सोवळी, 16 कोणाला म्हणावं, जे पवित्र आहेत. एकतीच भूमंडळी, पवित्र आणि 16 त्यांना म्हणावं महाराज. कोणाला, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव. ज्यांना देव आवडतो ना, ते कसे आहेत, ते 16 आहेत महाराज, पवित्र आहेत. म्हणून तर मी सांगितलं 16 शब्दाचा अर्थ आपण संकुचित करतो. व्यापकत्वानं जर अर्थ केला तर ज्यांना भगवंत आवडतोय ते 16 आहेत महाराज. तुकोबरायचंच प्रमाण आहे, अखंड 16 नाहीजा विटाळ, 16 म्हणावं महाराज. जे सतत नाम चिंतनात आहेत ते कसे आहेत, मग 16 होता येईल का नाही, हो भाऊ, होता येईल ना. भाऊचं बरं आहे आपलं, रामकृष्ण हरी, विठाला विठाला विनोद सोडा महाराज. ज्यांचा आवडता देव, ज्यांना देव आवडतो ना, ज्यांच्या ठिकाणी अखंड प्रेमभाव आहे, ते 16 आहेत महाराज. तुकोबराय सांगतात आम्हाला हे जग 16 झालंय. आता हे 16 झाले त्रिभुवन देवा. आता हे सगळेच जर 16 झालेत आणि मग या 16त राहत असताना आम्हाला जी अनुभूती आली, मला जे वाटलं ना, अभंगाचं 3रं चरण, ब्रह्मपुरी वास कराने अखंड, ब्रह्मपुरी वास कराने अखंड, ब्रह्मपुरी वास कराने अखंड, ब्रह्मपुरी वास कराने ब्रह्मपुरी वास कराने
आता हे सोहळे झाले त्रिभुवन झाले ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे. थोडी भैयाने ब्रह्मपुरी निर्माण केली ती महाराज इथं वातावरण केलं तर विठाला 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 विठाला. हो, कारण जिथं नाम आहे तिथं ब्रह्म आहे आणि जिथं ब्रह्म आहे ती ब्रह्मपुरी आहे. तुम्ही म्हणाल कुठं शिकले ही व्याख्या? इथंच विठाला 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 विठाला. हो, तुकोबाराय वर्णन करतात बाबा रे. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आम्ही त्या ठिकाणी राहतो जिथं नाम आहे, ज्या ठिकाणी नामस्मरण आहे, ज्या ठिकाणी भगवत कथा आहे, त्या ठिकाणी आम्ही राहतोय. न देखिजे तोंड विटाळाचे. आता जसा सोहळे शब्दाचा अर्थ आपण संकुचित बुद्धीनं करतो, तसं मला वाटतं विटाळे शब्दाचा अर्थही आपण संकुचित बुद्धीनं केलाय. विटाळ म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? दोनच विटाळ येतात महाराज, एक सुतकाचा आणि तुकोबारांना तो विटाळ इथं अपेक्षित नाही महाराज. ऐका, इथं तुकोबारांनी जे वर्णन केलंय, न देखिजे तोंड विटाळाचे. कोणता विटाळ? आपण सामान्य भाषेमध्ये आपल्याकडे बोलून जातो महाराज की त्याचा आम्हाला विटाळ आहे, तेच आमच्या कसं काय येतं पुढे येतं. बरोबर आहे ना? त्या अनुषंगाने अर्थ घ्यायचा महाराज. तुकोबाराय वर्णन करतात, जे नामस्मरण करत नाहीत, कधी भगवत भजन करत नाहीत, सत्संग करत नाहीत, कधी कीर्तनाला जात नाहीत, बोलत जा. अजून हा गाथा पारायणाला, उद्याच्या वारीला, श्रेष्ठी ते तुकोबाराय सांगतात आमच्यासाठी कशी आहेत म्हणे, विटाळी आहेत म्हणे. विठोबा विठाला 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 विठाला. हा असणारा विटाळ शब्दाचा अर्थ केला महाराज तुकोबारायांनी. व्यापकत्वाचा जर विचार केला, जे नामस्मरण करत नाहीत, मग कशी असू द्या महाराज, संतांच्या भाषेत पाहायला गेलं तर ते आमच्यासाठी विटाळ आहेत. न देखिजे तोंड विटाळाचे. तुकोबाराय वर्णन करतात की अशा स्थितीला आम्ही प्राप्त झालोय. ब्रह्मपुरामध्ये आम्ही गेलोय. त्या ब्रह्मस्थितीला ज्या वेळेला आम्ही प्राप्त होतो, संसारातून विरक्त झालोय, सगळ्या असणाऱ्या गोष्टींचा आम्हाला विटाळ तयार झालाय. असा असणारा महात्मा, या स्थितीला गेलेला महात्मा, आता काय करावं? एकच काम करावं महाराज, एकांतात भजन करावं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, 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 ब्रह्मी ब्रह्मराज सेवसदा, ब्रह्मी ब्रह्मराज सेवसदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे
आता हे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. तुकोबारा वर्णन करतात. या असणाऱ्या विधेयी स्थितीला आम्ही प्राप्त झालो आणि मग त्या स्थितीला गेल्यानंतर अन्य असणारी कामं राहत नाहीत महाराज. ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा, तो असणारा ब्रह्मरस आम्ही अखंड सेवन करणार आहेत. मी आरंभी सांगितला, हा अभंग निर्याण प्रकरणातील अभंग आहे महाराज तुकोबारायांचा. त्या असणाऱ्या ब्रह्मपदाला मी गेलोय आणि आता तोच असणारा ब्रह्मरस सेवन करणार आहे. आपणही मला वाटतं तो ब्रह्मरस कीर्तन असेल, भजन असेल, पारायण असेल, या माध्यमातून सेवन करण्याचा प्रयत्न करावा. करत आहोत आणि करत राहू. आजच्या या पर्व काळामध्ये ही अल्पशी सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. पण शास्त्र सांगतं महाराज दिंडीमध्ये गेलं पाहिजे. संत प्रमाण आहे, दिंडीमध्ये गेलं पाहिजे. पण बरेच लोक म्हणतात जाता येईल. साधू संतांनी सांगितलंय बाबा रे दिंडीमध्ये जाता येईल म्हणू नको. दिंडीमध्ये कोटपर्यंत जावं? दिंडीमध्ये मी त्या अर्थानं ठेप्यापर्यंत नाही, तोपर्यंत जावं महाराज जोपर्यंत दिंडीला लागणारं साहित्य नीट आहे तोपर्यंत. जवळचा काळा सीता आहे, जवळचा काळा सीता आहे. हात चालावया पाय, हात चालावया पाय. तव तुआ फुले सोहित माये, तव तुआ फुले सोहित माये. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तव काळाचे दुरी ठेला, तव काळाचे दुरी ठेला. जय चुकून दिंडीमध्ये तोपर्यंत जावं जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. या न्यायानं, या संत उक्तीप्रमाणे उद्याच्या असणाऱ्या दिंडी सोहळ्याचा लाभ घेण्याचा जास्तीत जास्त संख्येनं प्रयत्न करा. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देईल महाराज. उपस्थित सर्व गुणीजन, भजनी मंडळी, उपस्थित महाराज मंडळी, माझं असणारं कीर्तन मी आहे तोपर्यंत आता मला पाहायला येईल. आमचे कृष्णा महाराज, त्यांनाही धन्यवाद महाराज. ओम ज्ञानेश हे असणारे यूट्यूब चॅनल. सर्व श्रोते मायबापांना धन्यवाद देऊन सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आजचा असणारा हा जो पर्व काळ आहे 1-2 मिनिट सर्वांनी भजन करायचे. तुकाराम 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 बोला बोला तुकाराम 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 सर्वांना धन्यवाद. महाराज भजन केलेलं आहे धन्यवाद आणि नाही केलेला त्याच्यापेक्षा धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बाबुडे राजमा पराज महाराज तुझे अधिकार मी आपुला राजमा